वेलकम बॅक गाईज. आय एम पवन मोकासे. ओके, पण लवकरच आलोय चॅनलवरती, लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आजचा व्हिडिओ जो आहे हा जीएनएम स्टुडंट, जे जीएनएम चे स्टुडंट समरचे जे एक्झाम्स देणार आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मेन कंटेंट असं असणार आहे की जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर आहेत मेडिकल सर्जिकलचे, सो तर त्याला आपण सॉल्व करणार आहोत वन बाय वन, स्टेप बाय स्टेप. 2025चे समर आणि विंटरचे क्वेश्चन्स पेपर आहेत फॉर सेकंड इयर स्टुडंट्स. तर बघूया पुढं. तर आता आपण बघतोय मॅचिंग द फॉलोइंग. याच्यामध्ये काय असतं, कोरिलेशन्स आपण बघत असतो, ठीक आहे. तर बघा, हायपोकॅलिमिया म्हणजे काय असते माहिती का? सिम्पल. हायपोकॅलिमिया म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट्स वगैरे असतात, सोडियम पोटॅशियम झालं तर हे आपल्यामध्ये काय असतात, कमी होतात. हायपो म्हणजे कमी होणे, हायपर म्हणजे जास्त होणे. तर याचा आपल्याला आन्सर काय येणार, बी ला हे जुळवणार आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इन्स्पेक्शन म्हणजे काय असतं, बॉडीमध्ये चेकअप्स करणे. चेकअप्स याच्यामध्ये ऑप्शन काय आहे, तर फिजिकल एक्झामिनेशन. तर आपण बीचं कोणाला लावणार, एला लावणार, ठीक आहे. नंतर पायलोरिक सँटोनोसिस आहे, तर हे कशामध्ये येतं, रेमिस्टिल्ड ऑपरेशन, हे तीनचं कशाला येणार, डी ला येणार, ठीक आहे. त्यानंतर क्रशिंग सिंड्रोम्स कशामध्ये असतात माहितीये का, मून फेस मध्ये, ठीक आहे. आणि जो लास्ट अॅक्यूट रेनल फेलियर, तर ॲब्वियसली किडनी रिलेटेड असणार. तर मग हेमोडायलिसिस, आपण ईचा आन्सर आपण याला आपण सी ला जोडणार आहे. तर आय होप यू पीपल आर गेटिंग अंडरस्टँड, ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन पेपर होता. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आपण पुढच्या व्ह्यू मध्ये बघूया, ठीक आहे. चल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे जे क्लासमेट असतील जीएनएमचे, एएनएमचे, त्यांना शेअर करा, त्यांनाही हेल्प होईल आणि तुम्हाला होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.